2 आठवडे झाले आपण हिला कांजर करतोय. जेव्हा ती आपल्याकडे आली होती, तेव्हा IVF तिचं झालं होतं. 27 आठवडे झाले होते आणि पाण्याचं लिकेज सुरू झालं होतं. सोनोग्राफी आपण तेव्हा केली, तेव्हा पाण्याची मात्रा थोडी कमी होती. पण तरीही आपण कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट द्यायची ठरवली, म्हणजे अशीच प्रेग्नन्सी पुढे घेऊन जायची, काही कॉम्प्लिकेशन न होता. तर यासाठी तिच्यात इन्फेक्शन सेट होतं आहे का बघण्यासाठी आपण दर 48 तासाने रक्ताच्या तपासण्या करतोय. रोज बाळाच्या मॉनिटरिंगसाठी आपण NST करतोय. सोनोग्राफी आठवड्यातून 2 वेळा तरी करतोय. त्याचबरोबर तिची अँटीबायोटिक्स तिला चालू आहेत. तिच्या व्हजायनामधून दर आठवड्याला स्वॅब घेतोय, काही इन्फेक्शन तिथे होतं आहे का? कारण इन्फेक्शन झालं की आपल्याला डिलिव्हरी करायलाच लागणार. आपल्याला ही प्रेग्नन्सी अजून 2-3 आठवडे पुढे जर आपण नेली, तर बाळ अजून मॅच्युअर होईल आणि कदाचित NICUची गरज पण लागणार नाही.